हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे मिरची भजी. तर इथे मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत. आता आपण त्याला मधून असं कट करून घेऊया, म्हणजे आतमध्ये आपल्याला मीठ घालता येईल आणि भज्यांमध्ये जी मिरची आपण खातो ती अळणी लागणार नाही. त्याच्यामुळे मी इथे कट करून घेते. आणि वाटल्यास आपण ह्या अख्ख्या पण ठेवू शकतो किंवा त्याचे 2 तुकडे करून त्याची छोटीशी भजी पण बनवू शकतो. तर मी इथे 2 तुकडे करून घेणार आहे, कारण ह्या मिरच्या खूप मोठ्या आहेत आणि भजी खूप मोठी होतील आपली. तर म्हणून मी त्या कट करून घेणार आहे मधून. तर अगोदर मी त्याला अशी मधून थोडंसं कट करून घेते आणि त्याच्यामध्ये नंतर आपण मीठ भरून घ्यायचं आहे. तर इथे माझ्या मिरच्या कट करून झाल्या आहेत मधून. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ अगोदर भरून घेऊया. थोडं थोडं लावायचं आहे, जास्त खारट बनवायच्या नाही आहेत, कारण आपण भाजी जी बनवणार आहोत त्या बेसनमध्ये पण मीठ घातलेलं असणार. तर मी इथे फक्त मिरची अळणी लागू नये म्हणून थोडंसं आतमध्ये मीठ घालून घेते. आणि या मिरच्या जास्त तिखट पण नाही आहेत, तर त्या आपण भाज्यांमध्ये ज्या असतात मिरच्या त्या खाऊ शकतो. तर त्या अळणी लागतात कधी कधी, म्हणून मी इथे मीठ घालून घेते. मिरच्यांना इथे मी मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि आता आपण बेसनचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी आणि थोडीशी हळद घालते. आता थोडासा मी हिंग घातलं आहे, कारण बेसन आहे त्याच्यामुळे हिंग तर लागतोच. तर थोडासा हिंग घालून घेतला आहे आणि थोडासा आपल्याला ओवा पण घालायचा आहे. तर मी इथे 1 चमचा ओवा घेते. तर ओवा आपल्याला अशा प्रकारे हातावर घेऊन तो असा चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाज्यांना. तर त्याच्यामुळे मी असा हातावर तो करून घेतलं आहे, चोळून घेतलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. इथे मी थोडासा खायचा सोडा घालते, म्हणजे आपली जी भजी आहेत ती छान अशी फुगतील आणि छान होतील. तर म्हणून मी थोडासा तर मी ते थोडासा बेकिंग सोडा घातला आहे. आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. भिजवायचं आहे पीठ, कारण जास्त पाणी घातलं तर ते खूप पातळ होईल आणि मग मिरच्यांना लागून राहणार नाही आणि आपली भजी व्यवस्थित होणार नाहीत. म्हणून मी थोडं थोडं पाणी घालून जे बॅटर आहे ते बनवून घेते. आणि भज्यांसाठीचं बेसन असतं ते थोडंसं जाडसर बेसन पाहिजे आपल्याला, म्हणजे भजी त्याची छान होतात खुसखुशीत. आणि जर बेसन तुमच्याकडे जर एकदम बारीक असेल, जाडसर नसेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा घालू शकता, म्हणजे आपलं बेसन पण असं जाडसर होईल मिश्रण आणि भजी पण खूप छान लागतील. 1 पाऊण कप पेला एवढं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्या पाण्यामध्ये हे बेसन भिजवलेलं आहे. आणि ह्या बघा, इथे मी मिरच्या पण मधून कट करून घेतल्यात, कारण त्या खूप मोठ्या होत्या म्हणून. तर आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया. मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या बेसनमध्ये ही भजी घालून घ्यायची आहेत. डीप करून व्यवस्थित सगळीकडून लावून मग ती तेलात सोडायची आहेत. तर मी मिरच्यांचे देठ जे आहेत तर ते पण मी काढलेलं नाही आहेत, म्हणजे ते पकडता येतात मिरच्या अशा व्यवस्थित. तर अशा प्रकारेच आपल्याला बेसन लावून जी आपली भजी आहेत, मिरच्या ज्या आहेत त्या सगळ्या मिरच्यांची भजी बनवून घ्यायची आहेत. तर मी तेलामध्ये सोडते आणि बघा, सोडा घातल्यामुळे थोडीशी फुगतायत पण ती लगेच. तर अशा प्रकारे आपल्याला भजी सगळी बनवून घेऊया आपण. आणि हे बघा, भज्यांना कलर किती छान आलेला आहे आणि फुगलेली पण आहेत व्यवस्थित, छान अशी झालीत आणि खूप छान सुगंध सुटला आहे खमंग असा आणि छानच कलर पण आला आहे. तर अशाच प्रकारे आपण ही आपली भजी आता फ्राय करून झाली आहे, ती मी आता बाजूला काढून घेते. आणि अशाच प्रकारे बाकीची जी भजी उरलेली आहेत मिरच्या, तर त्यांची पण भजी आपण बनवून घेऊया. आणि इथे छान अशी आपली गरमागरम मिरची भजी तयार झालेली आहेत. खूप छान झाली आहेत भजी.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.